मामा घरचे का विकत घेतले? विकत घेतली. कुठून घेतले? हा बर. कोणाच्या गाईची कालवड आहे काय माहिती? एवढं लई विचारलं नाही. कधी घेतली होती? 2-3 महिने झालं बा. लहान असताना पेती घेतली होती का? पेटीनं 1 वर्ष असताना आणलं. आता 14-15 महिने झाले. खास सांभाळायसाठी घेतली? सांभाळायचं काय उद्देश काय गाई घेण्याचा? काय नाही, गई दारात असावं म्हणून खास दारात पाहिजे म्हणून. पाहिजे म्हणून. सर याच्या अगोदर कधी गाया होत्या का? तर तुमच्या स्वतःच्या होत्या? हां. मग गाय का घ्यावी किंवा का सांभाळावी? काय नाही, घरात एक शांती निर्माण होती, दुसरं काय नाही. खास शांतीसाठी. शांतीसाठी. बाकी दुसऱ्या गोष्टीत शांती नाही का? गाय सांभाळण्यात बरंच हे आहे. बर. म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं का? नाही नाही, आमच्या ह्याच्यानंच, आमच्या मनानं. तुमच्या मनानं. बर बर. मालक नमस्कार. आपला परिचय? रविराज मोरे, प्रॉपर? ब्रह्मपुरी, बर. मंगळवेढा तालुका. मंगळ तालुका. खिलार सांगू, पण तुम्ही कधीपासून करताय? 5-7 वर्ष झालं तसं. जनावर आहे तीच पहिल्यापासून. हां. त्यात आपल्याला खिलारची आवड पण पहिल्यापासून आवड आहे. हां. तुमचं मी व्हिडिओ बऱ्यापैकी बघतोय आपण. कधीपासून बघताय? तरी पण बरेच 2 वर्ष होऊन गेले असतील, 2-2.5 वर्षापासून बघतोय. कायमच बघतो, बाजार मी फिरतो. बर. मी बाजारला पण व्यापारी पण होते. बर बर. तुम्ही बाजारला पण असताय? हा, बाजारला. काय आला अनुभव व्हिडिओ बघून किंवा चॅनल बघून? अनुभव बघून फारकीचं थोडंफार बघत भरपूर कालवड बघितली. हां. गाया भरपूर बघितल्या, पण पसंत पण होत नव्हती. हां. काय ना काय वाटत होतं. मग आता मी बघितल्या ठिकाणी घेऊनच आलो आपण. मी आता तुमच्याच पसंतीने घेतले का? माझ्याच पसंतीने. मग खास घरी ठेवण्यासाठी का पैसे आले तर द्यायला? देणार नाही. देणार नाही. किती का पैसे आले? पैसे मागितले भरपूर पैसे. लय जणांनी मागितली कालवाड. लय जण लय माहिती. जणांनी मागितली. 51-55,000, 60,000 रुपये पर्यंत गेली पण नाही. काय कालवाड नाहीच म्हणलं. तरी पण हा व्हिडिओ जर पडला समजा आणि जर लोकांचे फोन यायला लागले तर? नाही, द्यायचीच नाही आपल्याला. घरासाठी आणली खास, परत मिळत नाही. मिळत नाही. परत मिळत नाही. ही परत नाही वस्तू मिळणार. बर. मग या चॅनलच्या व्हिडिओ बघून समाधानकारक आहात का? भरपूर समाधानकारक. तुम्हाला बघितल्या मी ओळखलं. बर. कधी वाटलं होतं का कधी बाबा अशी भेट होईल किंवा मी येईल? कधीच नाही वाटलं नव्हतं. मग कालवड घेतल्यानंतर किंवा चॅनल तुम्ही बघत असताय त्यानंतर कधी वाटलं नाही का बाबा? फोन पण केलता. हा. फोन पण केलता. बर. कालवड घ्यायचे वगैरे म्हणून. मला मग त्यानंतर मी काय दिलं उत्तर? बघूया म्हणला होता. हां. परत मी कामानिमित्त तिकडं बाहेर गेल्यानंतर राहिलं आणि सहज माळावर फिरत जाताना तिकडं मला कालवड्या बाहेर रस्त्याच्या कडेला दिसलं. बर. म्हणताना मी सहज विचारलं त्याला, दे जाय का बाबा? बर. ते दे जाय म्हणला. हां. सांगा किंमत. घेतलं. जाऊ दे. मग कालवड घेतल्यावर जाहिरात करावीस कधी वाटलं होतं का? जाहिरात केल्यानंतर म्हणलं ह्याला मागणी बघ. इथं रोडच्या कडेला, हायवेच्या कडेला असल्यामुळे सारखं गिऱ्हाईक येते, त्यामुळे म्हणलं नकोच म्हणलं. बर. मग कालवड घेतल्यापासून तुम्हाला वाटलं होतं का मी येईल दारात कधी? नाही, कधीच नाही. तुम्हाला काय वाटतंय कालवाडीविषयी काय? तुम्ही आता आम्हाला बरं वाटलं म्हणून तर आम्ही थांबलो इथं. तरी पण तुम्ही एकदा, तुम्ही आम्हाला निरोप न देत. मी तुम्हाला नजर फिरवायला एकदा बोलवणारच होतो. खरं तुम्ही योगायोगानं आलाच. मी माझी नजर फिरवायला? माझ्या नजरेत काय एवढं विशेष? त्या नजरेनं व्हायला सगळं कळतंय ना. बर. मला माहिती, एवढी माहितीच नाही. बर. आणि सुरुवात करताना त्यावेळेला जर वेळात वेळ काढून जरी माझ्याकडे आला असता तरी अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली 100%. खरं आहे का? 100%. ठीक आहे, चांगली गोष्ट. हा. तुमचा अनुभव मोठा आहे, माहिती भरपूर आहे तुम्हाला. बरं बरं. कालवडाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कालवड चांगली आहे, मापाला चांगली, वयानुसार उंची, लांबी रुंदी सगळी योग्य आहे. फक्त आता संगोपन तेवढं तुम्ही करताय व्यवस्थित, चांगलं करताय, काय अडचण नाही. तरी पण आता जाता येता माझं लक्ष राहतंय रस्ते कडलं आहे. हां. आणि आज आवर्जून तुम्ही खरंच ओळखलं त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभारी आहे. धन्यवाद मामा. धन्यवाद तुमचं सुद्धा.